श्रोतेहो, तुम्हाला माहिती असेलच की श्री स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोटला येण्याआधी मंगळवेढा, मोहोळ, सोलापूर येथे काही काळ मुक्काम होता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांची मंगळवेढ्यातील प्रसिद्धी, मंगळवेढ्याहून प्रयाण व त्यांचा मोहोळ गावी मुक्काम इथपर्यंत सांगणार आहे. आणि ही माहिती मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या लीला या पुस्तकातून देत आहे. आणि या पुस्तकाचे लेखक कृ. म. बापट हे आहेत. श्री स्वामी समर्थ मंगळवेढे येथे 1760च्या सुमारास प्रकट झाले. त्या भागात ते जवळजवळ 12 वर्षे होते, पण नेहमी रानावनात हिंडत असत. क्वचितच ते गावात येत. कोणी काही देईल ते भक्षण करावे व परत रानात निघून जावे असा त्यांचा क्रम होता. हा एखादा वेडा माणूस तर नाही ना, असे लोकांना वाटे. तिथे एक लहान मुलगा होता. त्या लहान मुलाचे डोळे गेले होते. अनेक उपाय करून थकल्यावर त्या मुलाच्या आईने श्री समर्थांच्या चरणांवर मुलास ठेवून कृपाप्रसादाबद्दल करुणा भाकली. महाराजांनी एका झाडाचा पाला आणून त्या मुलाच्या डोळ्यास चोळला. त्याच्या डोळ्यावर तो बांधून ठेवून त्याच्या मातेस 3 दिवस उपोषण करायला सांगितले. चमत्कार असा की 4थ्या दिवसापासून त्या मुलाला उत्तम प्रकारे दिसू लागले. तिथेच एका ब्राह्मणाच्या घरी एक भाकड गाय होती. कुटुंबवत्सल ब्राह्मणाचे दैन्य पाहून महाराज गाईस म्हणाले की का ग, तू या ब्राह्मणावर का व कृपा करतेस? व लगेच त्या ब्राह्मणाकडे वळून त्याला म्हणाले की सायंकाळी त्या गायीची धार काढून माझ्यासाठी दुधातील दशमी करून ठेव. त्या दिवशी तर गायीने दूध दिलेच, पण पुढेही ती रोज भरपूर दूध देऊ लागली. बसप्पा नावाचा एक तेली फिरत फिरत जंगलात गेला असता श्री समर्थ कंटकाची शय्या करून त्यावर निद्रिस्त झालेले दिसले. कंटकाची शय्या म्हणजे काट्यांची शय्या. महाराज अवतारी पुरुष असल्याची खात्री होऊन तो त्यांच्या चरणी रममाण झाला. एकदा असाच श्री समर्थांच्या मागोमाग जंगलातून जात असता त्याला जिकडे तिकडे सर्पच दिसू लागले. तुला हवे तेवढे सर्प घे ही समर्थांची आज्ञा वंद्य मानून त्याने एक फाटके वस्त्र एका सापावर टाकले व त्यास घरी नेले. तो आश्चर्य असे की सापाऐवजी एक 100 नंबरी सोन्याची कांब त्या वस्त्रात आढळून आली. श्री समर्थांनी कृपाप्रसाद द्यायचे ठरवल्यावर तेल्याच्या हातातील सापाचे सोने व्हायला किती वेळ लागणार? तिथेच बाबाजी भट नावाचे एक वैदिक ब्राह्मण राहत होते. श्री समर्थ एकदा त्यांच्या घरी गेले असता ते घरी नव्हते. त्यांच्या पत्नीने महाराजांची पूजा केली व त्यांना प्यायला पाणी हवे होते ते आणण्यासाठी ती शेजारी जावयास निघाली. तो महाराज एकदम म्हणाले, घरात पाणी असताना तुम्ही बाहेर का जाता? घरात आड आहे, पण तो कोरडा आहे महाराज, असे त्या स्त्रीने उत्तर दिले. अहो बाई, आडात पुष्कळ पाणी आहे, चला मी दाखवतो, असे म्हणून महाराज आडाजवळ आले व त्यात त्यांनी लघुशंका केली. बाई आडात घागर सोडून पाहतात तो भरपूर आणि गोड पाणी असल्याचे त्यांना आढळून आले. एक अत्यंत गरीब गृहस्थ भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असे. समर्थांचे ठिकाणी भक्ती जडून हळूहळू तो अगदी एकनिष्ठपणे सेवा करू लागला. एका रात्री महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन त्याला सांगितले की तुझे श्रीमंत वडील पंढरपुरास यात्रेस जात असता वाटेत वारले व पाठोपाठ तुझी माताही निवर्तली. तुझ्या वडिलांनी तुळशी वृंदावनाखाली पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले आहे, ते तू घ्यावेस. अशा तऱ्हेने त्या गृहस्थावर स्वामी समर्थांनी कृपा केली. तिथे एक यवन होता. तो यवन समर्थांना रोज चिलीम भरून देत असे. बरेच दिवस अशी त्याची सेवा घेतल्यावर समर्थांनी त्याच्यावर अनुग्रह केला व त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला ज्ञानी केले. आणि हाच यवन पुढे सातारा जिल्ह्यात
कृष्णा तटाकी एक मोठा अवलिया म्हणून प्रसिद्धीस आला. भाविक लोकांनी जवळ येऊ नये म्हणून हा अवलिया त्यांच्यावर दगडफेक करत असे व ज्यास दगड लागे त्याची मनोकामना पूर्ण झालीच असा प्रत्यय येई. श्री स्वामी समर्थांनी इसवी सन 1850 मध्ये मंगळवेढे सोडले. ते पंढरपूर मार्गे पायी निघाले असता करमरकर नावाचे गृहस्थांचे शेत त्यांना वाटेत लागले. ते शेत पंढरीनाथ व एकनाथ या नावाच्या गृहस्थांचे होते. ऐन दुपारची वेळ. कडक उन्हामुळे समर्थांच्या पायांना चटके बसत होते. पंढरीनाथाकडे वळून समर्थांनी पायात घालण्यासाठी जोडे मागितले व त्यानेही चटकन महाराजांपुढे जोडे आणून ठेवले. महाराज पायात जोडे घालून चालू लागले व थोड्याच वेळात दृष्टीआडही झाले. एकनाथ पंढरीनाथाला म्हणाला की अरे, तू तुझे जोडे त्या इसमास दिलेस, पण तुझे काका तुझ्यावर रागवतील ना. या वाक्याने पंढरीनाथास चिंता वाटू लागली. तर लगेच स्वामी समर्थ तेथे परत आले व म्हणाले, हे तुझे जोडे घे, आता तुझे काका तुझ्यावर रागवणार नाहीत. जोडे जरी मिळाले तरी ही व्यक्ती वेडी असावी व जवळपासच असून तिने आपले बोलणे ऐकून आपले जोडे परत केले असावेत असा विचार पंढरीनाथाच्या मनात आला. पण त्याच वाटेने परत येणाऱ्या मंडळींकडून जेव्हा त्यास असे कळाले की त्याच्या शेतापासून जवळजवळ 2 मैलांवरून श्री स्वामी समर्थ परतले, तेव्हा स्वतःच्या चुकीबद्दल त्याला पश्चाताप झाला. मंगळवेढ्याहून निघाल्यावर श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपूर मार्गे मोहोळास आले. वाटेत त्यांना भीमा नदी लागली. महापुरामुळे नावा बंद होत्या, पण समर्थांना काय, त्यांनी पायीच नदी ओलांडण्यास सुरुवात केली. तो चमत्कार असा झाला की समर्थांना केवळ गुडघाभरच पाणी लागले. मोहोळगावी सोहोनी नावाचे एक मामलेदार होते. त्यांच्याकडे श्री समर्थांचा मुक्काम असे. गवे या नावाचे 125 वर्षे वयाचे एक लिंगायत स्वामी मोहोळ येथे राहत असत. ते ध्यानधारणा करत. भूत भविष्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. श्री समर्थांची व त्यांची भेट झाली. बराच वेळपर्यंत त्यांची चर्चा झाली आणि गवे स्वामींनी योगाभ्यास सोडून दिला. एक कोष्टी गृहस्थ महाराजांस नेहमी म्हणत असे की मला ब्रह्म दाखवा. एकदा महाराज नागनाथाच्या देवळाजवळ बसले असता तो कोष्टी जवळ आला. लगेच श्री स्वामी समर्थांनी त्याला विचारले, तुला ब्रह्म पाहायचे आहे ना, हे बघ. आश्चर्य असे की कोष्ट्यास सर्वत्र नागच नाग दिसू लागले व भीतीने तो भ्रमिष्ट झाला. बरेच दिवस तो वेड्यासारखा हिंडत असे. पुढे गवे स्वामींनी समर्थांना प्रार्थना करून त्या कोष्ट्यास पूर्वस्थितीवर आणले. गणेशोत्सवानिमित्त सोहोनी यांच्या घरी कीर्तन चालू होते. कीर्तनातून महाराज एकदम उठले व बाहेर जाऊ लागले. सोहोनीही त्यांच्या मागोमाग बाहेर आले. तो काय, काळोखी रात्र व पावसाची रिमझिम सुरू झालेली. अशा वेळी समर्थांनी बाहेर पडू नये म्हणून त्यांनी अनेक प्रकारे विनवणी केली, पण व्यर्थ. शेवटी त्यांनी विचारले की महाराज, आपण केव्हा याल? त्यावर लगेच श्री समर्थांनी उत्तर दिले की अरे, तुझ्या घरी आम्हास विटाळ होतो म्हणून आम्ही तुझ्या घरी येणार नाही. तेव्हा समर्थांपाशी सेवेसाठी एक मनुष्य ठेवून निघताना पुन्हा सोहोनींनी विचारले, महाराज, आपण परत कधी येणार? महाराज म्हणाले, आंब्याच्या दिवसात आम्ही परत येऊ. श्री सोहोनींची समर्थांठाई खूप भक्ती होती, पण त्यांचे वर्तन अनैतिक होते. म्हणून महाराज असे म्हणाले की आम्हास तुझ्या घरी विटाळ होतो. आंब्याच्या दिवसात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सोहोनी यांच्या घरी येऊन त्यांच्या पदरी 2 आंबे घालून अदृश्य झाले. सोहोनी यांची नोकरी गेलेली, जवळ पैसा नाही, त्यांना नवी नोकरी मिळेना. पण पुढे समर्थांच्या कृपेने बडोदे संस्थानात त्यांना मामलत मिळाली. तर श्रोते हो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराज मोहोळहून सोलापुरास गेले व तिथून अक्कलकोटास गेले हे बघणार आहोत.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला